नमस्कार आणि तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे माझ्या नवीन ब्लॉगमध्ये। मस्त अशी सकाळ झालेली आहे। थंडी बऱ्यापैकी कमी झालेली आहे। 2 दिवसच होती, नंतर आता काही वाटत नाही आहे। आणि त्यानंतर तुम्हाला दाखवते, हे माझं एक रबर प्लांट होतं, म्हणजे हे 1 ते 1.5 वर्ष झाले मी लावलेलं होतं। याला एकच पान, बाकी सगळे गळून गेले, तर मी याला असंच ठेवलं होतं। आणि आता 1 ते 1.5 वर्षानंतर जे आहे त्याला एक नवीन पान आलेलं आहे आणि हे बघून मला खूपच असा आनंद झालेला आहे। म्हणजे हे प्लांट मी विकत नव्हतं आणलं, मी स्वतः त्याची कटिंग लावली होती आणि आता ते ग्रो व्हायला लागलं, तर मला खूप आनंद होतोय की माझे पैसे वाचले म्हणून। आणि त्यानंतर युगीचा रोजचा ड्रामा असतो आपला ब्रश करायचा, त्याला ब्रश करायचं नसते आणि मला त्याला काही करून ब्रश करूनच घ्यायचं असते। त्यानंतर मग मी स्वतःला थोडीशी बघत होती की कशी दिसते म्हणून मी। आणि मग ते झाल्यानंतर जे आहे युगीचं सुरू होतं आणि आज त्याला थोडंसं सर्दीसारखं वाटत होतं, त्यासाठी त्याला मी नॅपकिन दिला आणि मग त्याला तो पोमोग्रेनेट खायचा होता, डाळिंब खायचं होतं, तर त्यासाठी तो वापरत होता। मग त्याला तेच कापून पाहिजे होतं आणि मी कामात असल्यामुळे मी काहीतरी काम करत होती, तर मी त्याला म्हटलं की थांब 2 मिनटं, पण त्याच्याने वेट करणं नव्हतं होत। तर मग तो स्वतःच गेला टेबलवर आणि बघा स्वतःच आता चढायला लागलेला आहे वरती तो। आणि आतापर्यंत त्याला उतरता नव्हतं येत, याच्यावरनं ओट्यावरून तो चढून कसाही जात होता, पण उतरायला त्याला मी लागत होती। आता त्याला उतरवायला सुद्धा मी लागत नाही, तो स्वतःच आता उतरतो। आणि इथे तो चाकू बघत होता कुठला घ्यायचा, मग मी त्याला सांगितलं पिंकवाला घे। मग त्याने तो चाकू वगैरे घेतला आणि खाली उतरला आणि नंतर पोमोग्रेनेट त्याने खायला घेतला। रोज जो आहे तो एक फळ खातोच, दूध घेतल्यानंतर त्याला ते पाहिजेच असते, मग ते कुठलं पण फळ असो। फ्रूट्स जे आहे तो ऑलमोस्ट सगळेच फ्रूट्स खातो, फक्त त्याला पपई आणि आपलं डांगर असतं ते नाही आवडत। हे 2 फळ सोडले की तो बाकी सगळेच फळं जो आहे तो खातो। त्याला एकदाचा जेवणाचा कंटाळा येतो, त्याला जेवण अजिबात आवडत नाही, पण फ्रूट्स आणि ड्रायफ्रूट्स वगैरे तो खूप आवडीने खातो। आणि माझी पण आज थोडी लवकर कामं सुरू होती, कारण आज रात्री जे आहे आम्हाला ते गावाला जायचं होतं, त्याच्यासाठी निघायचं होतं। म्हणून म्हटलं आपली पण कामं जरा लवकर करावं आणि मग घर पण सगळं स्वच्छ वगैरे करून निघावं लागतं कुठे जायचं असलं की गावाला। मी तरी म्हणजे अजून 1 हफ्ता आम्ही घरी येणार नाही आहे, आता निघालो तर। मग माझं त्याला हेच सांगणं होतं की युगू पटापट कर, आंघोळ पण फास्ट कर, आपले कपडे पण वाळून झाले पाहिजे, मग आपल्याला गावाला जायचं आहे। मग पण त्याचं काही नाही, त्याचं एकदम छान आरामात सगळं सुरू होतं, मीच थोडी घाई करत होती। त्यानंतर असा तो प्लेट घेऊन आणला, मग त्याला ते सोलता काही येईना, पण आता तर त्याचं असं झालं की सगळी कामं मीच करेल, तू मला एका पण कामामध्ये हेल्प करायची नाही। हां, तो म्हणेल तेव्हा मी करायची, अदरवाईज नाही। तर असं त्याने खूप प्रयत्न केला, मी बघत होती की त्याच्या हाताला वगैरे नाही लागलं पाहिजे म्हणून मी तिथेच उभी होती। खूप प्रयत्न केला 5-10 मिनटं त्यांनी, आणि ते हार्ड असतं थोडंसं, तर त्याच्याच्यानी नाही झालं। ॲपल वगैरे होऊन जातं त्याच्याच्यानी, हे नाही झालं। मग शेवटी तो आला माझ्याजवळ की आता तू काढून दे म्हणून। मग ते पण मी फक्त त्याला कापूनच द्यायचं, मी त्याचे दाणे काढत होती, तर त्याचं म्हणणं होतं की नाही तू दाणे पण काढू नको, तू काढून नको देऊ, मी काढीन आणि मी खाईल। मग मी शेवटी ते तसंच ठेवून दिलं आणि म्हटलं तू खात बस, मी माझी कामं करते आता, कारण तुझ्या याच्यात बसलं तर तुझ्या एका डाळिंब खाण्यात माझा अर्धा ते 1 तास जाईल। तर त्याला खायला लावून दिलं, तो तिकडे खात होता। मग मी माझी कामं घेतली हातामध्ये, आता माझं सगळं झालं होतं सकाळचं। युगीच्या नाश्त्यासाठी मी 2 आलू जे आहे ते उकडून ठेवलेच होते ऑलरेडी, कणिक पण भिजवून ठेवली। मी म्हटलं आता हे खाता येईल याला, मग त्याच्यानंतर जेव्हा भूक लागेल तेव्हा मी लगेच एक पराठा याला टाकून देईल, जेव्हा तो म्हणेल मला। मग तेवढ्या वेळात पूर्ण झाडू वगैरे मारून घेतला पूर्ण घराला, आणि त्यानंतर पोछा मारायला पण घेतला। पोछा मारायला हे साहेब आले, आणि याला पोछा मारण्यात काही नाही, याच्यासोबत बास्केटसोबत खेळायला खूप मज्जा येते की मला राऊंड फिरवू दे म्हणून, आणि खूप जोरजोरात फिरवतो तो। आणि मग हा पण मला हेल्प करू लागला पोछ्यामध्ये। मग अशा प्रकारे मस्त आम्ही पोछा मारून घेतला लवकर, आणि त्यानंतर मग लगेच मी आंघोळ वगैरे करून घेतली, पूजा वगैरे करून घेतली, कारण जसं तुम्हाला सांगितलं आज आम्हाला निघायचं आहे गावासाठी। मग म्हटलं आज टाईमपास करून काही अर्थ नाही, लवकर कामं करावीत आपली। जायचं म्हणजे आमचं अचानक नाही ठरलं, यांना सुट्टी आहे फ्रायडेची, आणि मग सॅटर्डे संडे लागून येतो आहे, तर अशा 3 दिवसाच्या सुट्ट्या होतात आहे। मग आमचे काही पेंडिंग कामं आहेत थोडेसे, बँकेचे म्हणा किंवा कशाचे असे इम्पॉर्टंट कामं आहेत, ते करायसाठीच आम्हाला जायचं आहे। मग आम्ही विचार केला इतर कुठे 2-3 दिवस फिरायला जाण्यापेक्षा जे आहे आपली उरलेली जी कामं आहे आधी ती कंप्लीट करून घ्या, कारण मग एकदा कामं जी पेंडिंगवर जातात तर ती पेंडिंगवरच जातात, ती होत नाही लवकर। आणि इथले आपल्याजवळ असलेली कामं आपण कधी पण करून घेतो, पण त्या कामासाठी स्पेशली आम्हाला जावं लागतं, तिथे करावं लागतं। मग त्यासाठी आम्ही म्हटलं आताच करून घ्या। मग आता माझं आंघोळ वगैरे सगळं झाल्यानंतर मग युगीतला विचारला आता नाश्ता बनवून देऊ का, तर तो हो म्हटला। मग त्याच्यासाठी मी आलू आधीच उकळून ठेवला होता, कणिक पण मळून ठेवली होती।
मग लगेच जे आहे आलू किसून घेतला छान, त्याच्यामध्ये सगळे स्पायसेस टाकले थोडे थोडे आणि मॅगी मसाला टाकला थोडासा, त्याला आवडतो तर. आणि तो तिखट खात नाही त्याच्यामुळे तिखट वगैरे काहीच टाकलं नाही आणि असा छान त्याला पराठा बनवून दिला. मग मी म्हटलं काय छोटे छोटे 2 पराठे बनवायचे, एकच छान याला मोठा बनवून देते. एक असला तर तो खाते, त्याला 2 म्हटलं की तो खात नाही, एक खातो आणि एक सोडतो. आणि आता तसंही 1-1:30 वाजलंच आहे, तर त्याला पराठा प्लस जेवण हे दोन्ही होऊन जाते. आता जर त्याने पराठा खाल्ला तर मग तो जेवण करणार नाही. मग थोडासा मोठाच पराठा बनवून दिला आणि यांच्यासाठी पण एक आलू परत उकळून, म्हणजे 2 आलू उकळलेले होते तर ते पण ठेवून दिलं आहे. हे उठल्यानंतर तर यांनी म्हटलं मला पण नाश्ता पाहिजे, तर मग हेच जेवण नसेल करायचं तर मग त्यांना पण मी म्हटलं आलू पराठाच बनवून देऊन देईल. तर असा मस्त युगीतसाठी छान थोडासा मोठाच, आणि त्याला छान पातळ आवडतो, तो खूप जाड पराठा खात नाही. मग छान असा पातळ जो आहे तसा पराठा बनवला आणि छान तुपामध्ये तो मी शेकत असते युगीतसाठी, त्याला आवडतो तुपातला पराठा. मग तूप छान लावलं तव्यावर आणि ते शेकून घेतलं छान. आणि इथे त्याला खूप घाई झालेली आहे, मम्मा दे दो ना, मम्मा दे दो ना, असं त्याचं सुरू होतं. आणि खायच्या वेळेस त्याच्या एवढं जीवावर येते, फक्त काही करेपर्यंत त्याला खूप उत्सुकता राहते. तू हे बनवत आहे का, मला दे, लवकर दे लवकर दे. आणि जसं त्याच्या प्लेटमध्ये आणि त्याच्या प्लेटमध्ये काढलं आणि त्याच्याकडे नेलं तर बस थोडा वेळ त्याचं एक्साइटमेंट राहते. 2-4 घासानंतर त्याला एवढा कंटाळा येतो ते खायचं की अरे बापरे. आणि मग इथे हे पण उठले होते आणि मग आमचं सुरू होतं आता कसं जायचं काय जायचं. आमचं प्लॅनिंग नेहमी चेंज होत राहतं, म्हणजे ॲक्च्युअल आम्ही ज्या टाईमला प्लॅनिंग करतो आमचं त्या टाईमला कधीच प्लॅनिंग होत नसतं, बिफोरच होऊन जातं. तसंच आम्हाला रात्री निघायचं होतं. आमचं प्लॅन जो होता तो की रात्री हे ऑफिसला जाणार, मग लवकर परत येणार, त्यानंतर आम्ही निघणार, असं आमचं प्लॅनिंग होता. पण यांच्या हिशोबाने हे नेहमीच प्लॅन चेंज करतात. तर तसंच आता प्लॅन चेंज झाला आहे की आता रात्री कशाला निघायचं. मग आज वर्क फ्रॉम होम मिळत आहे तर घेऊन घेतो आणि आताच निघायचं. मग मला एवढी घाई झाली. मग यांचं होतं की आता आपण 4 वाजता निघून जाऊ आणि म्हणजे लवकर पोहोचू, मग मला रात्री ऑफिस पण करता येईल. मग आता त्यांनी ठरवल्यावर मग आता काय म्हणणार. मी म्हटलं जाऊ द्या, रात्री पण जायचंच आहे, आता पण जायचंच आहे, चला मग निघूया. मग लवकर जे आहे स्वयंपाक आधी करून घेतला. स्वयंपाक नव्हता केला मी, कारण यांना जरी कोणाला भूक नसते लागत तरी मला भूक लागते. मग मी छान कोबी बटाट्याची भाजी टाकून घेतली, पोळ्या करून घेतल्या, वरण भात मांडला आणि मी आधी जेवण करून घेतलं कारण मला खूप भूक लागली होती. मग जेवण केल्यानंतर जे आहे उरलेलं होतं, यांना जेवायचं नव्हतं, मग टिफिन घेऊन घेतला सोबत की असो आपल्याजवळ जेवढ्या पण उरलेल्या पोळ्या होत्या त्या घेतल्या, भाजी घेतली आणि त्यानंतर सगळं क्लीन करून घेतलं किचन वगैरे, कारण ते सगळं क्लीन करूनच जावं लागतं. आम्ही हप्ताभर नाही आहे, 1 वीक नंतर येणार आहे तर खूप खराब होतं. मग भांडी वगैरे तसेच होते ते लावून घेतली आधी. बाकीची जी भांडी सगळे काढले, गॅसवरचं वगैरे सगळं काढलं आणि सगळं पूर्ण व्यवस्थित वॉश करून घेतलं. जायच्या आधी पण पूर्ण घर क्लीन करावं लागतं, आल्यावर पण क्लीन करावं लागतं असा पसारा असला तर. त्यापेक्षा मग जायच्या आधीच क्लीन केलेलं बरं. आणि मध्ये माझा नवरा आला आजारी तरी माझा नवरा इकडचं भांडं तिकडे करत नाही, तो काहीच करत नाही. ते जे जसंच असतं सगळं तसंच ठेवून देतात, काहीच ते करत नाही. झाडूसुद्धा मारत नाहीत ते घराला जोपर्यंत मी येत नाही तोपर्यंत. मग मी म्हटलं काहीच ठेवायचं नाही यांच्या भरोश्यावर, सगळं आपणच करून घ्यावं. मग पूर्ण सगळं क्लीन केलं व्यवस्थित, ओटा वगैरे सगळा घासून घेतला. माझी कपडे वगैरे जे होते तेच मी सकाळीच धुवून वगैरे पण वाळत घालून दिले होते, ते पण सगळे घरात आणून ठेवून दिले. खिडकीमध्ये थोडीशी ऊन येते तिथे सगळे सोकत घातले, जे वाळले नव्हते. जे वाळले ते फोल्ड करून ठेवून दिले, जे वाळले नाही ते सगळे घरात आणून ठेवले. बाल्कनी जी आहे ह्यावेळेस मी बघितलं व्यवस्थित की कबूतर कुठूनच आला नाही पाहिजे म्हणून, कारण आम्ही 2-4 दिवस पण घरी नसल्यानं तर कबूतर येतात, ते कसे येतात काय माहिती समजतच नाही. ह्यावेळेस मी बरोबर सगळे आहे तिथे कापड वगैरे पूर्ण असे पॅक करून ठेवले व्यवस्थित की ते कुठूनच आले नाही पाहिजे म्हणून. आता आल्यावर बघू ते काय करतात तर. आणि झाडांना वगैरे पूर्ण छान पाणी टाकून दिलं माझ्या. आणि इथे पूर्ण किचन क्लीन करून दिलं, कचरा वगैरे जे आहे ते पण बाहेर नेऊन ठेवून दिला. आणि अशा प्रकारे इकडचं तर सगळं होऊन गेलं. आणि गॅस जी आहे, गॅस अशी उघडी ठेवली ना तर बाहेरून थोडासा धूळ येतो. धूळ कुठनं येते काही समजत नाही, पण ती धूळ असा बसतो. तर मी जे गॅस आहे त्याच्यावर कापड किंवा न्यूजपेपर हे नेहमी टाकत असते, तर ते सगळं टाकून दिलं आणि ते पूर्ण क्लीन करून घेतलं व्यवस्थित. त्यानंतर सगळे कपडे वगैरे आहे ते भरून घेतले. युगीतचे कपडे थोडेसे जास्त घेतले. मला वाटलं अचानक थंडी वगैरे पडेल, काही सांगता येत नाही. इकडे तेवढी थंडी नाही, आपण कदाचित तिकडे असो, म्हणून आपल्याजवळ असो कपडे त्याचे 1-2 शिल्लक, म्हणून त्याचे सगळे स्वेटर्स जॅकेट्स घेऊन घेतले. मी पण चेंज वगैरे केलं त्यानंतर आणि मस्त असं आम्ही निघालो. तर आम्ही
4ला जे आहे ते घरून निघालो आणि थोड्याच अंतरावर गेलो असेल तर युगीत झोपून गेला गाडीमध्ये. त्याचं नेहमीचंच आहे असं की आम्ही कुठे पण प्रवासाला सुरुवात केली की पुढच्या 15-20 मिनटातच आहे तो झोपून जातो. मग आम्ही 4ला वगैरे घरून निघालो. त्यानंतर मध्ये आम्ही एका ठिकाणी नाश्ता वगैरे केला. त्यानंतर परत एका ठिकाणी आम्ही चहा वगैरे घेतला. असा आमचा अर्धा तास जो आहे तो गेला. आम्हाला असं वाटलं की 10-10:30पर्यंत आम्ही पोहोचून जाऊ, पण आम्ही तरी भरपूर लांब होतो. मग आम्ही जेवण वगैरे जे आहे ते बाहेरच केलं आणि त्यानंतर 11:30ला वगैरे जे आहे ते आम्ही घरी पोहोचलो. तर असा होता आजचा माझा दिवस. ओके, बाय बाय. भेटू नेक्स्ट व्लॉगमध्ये.